नागपूरच्या अंबाझरी तलावाला जलपर्णीनं विळखा दिलाय। जलपर्णीमुळे सूर्यप्रकाश पाण्यात पोहोचत नाही, परिणामी मासे आणि जलचरांचा जीव धोक्यात आलाय। जलपर्णीमुळे दुर्गंधी पसरत असून डास आणि इतर कीटकांची उत्पत्ती वाढतेय आणि याचा थेट परिणाम परिसरातल्या नागरिकांच्या आरोग्यावर होतोय। ही गंभीर बाब आमदार परिणय फुकेंनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली। तसंच याची माहिती आपण मुख्यमंत्र्यांनाही देणार असल्याचं परिणय फुकेंनी सांगितलंय। नागपूर शहराचं वैभव ओळखल्या जाणाऱ्या अंबाझरी तलावाला जलपर्णीच्या विळख्याने पूर्णतः घेरलेला आपण बघू शकतो की तुम्ही जर का या अंबाझरी तलावाच्या या बॅकवॉटरमध्ये जर आले ना तर साधारण 400 एकरचा हा संपूर्ण समोर दिसणारा हा परिसर आहे आणि पूर्ण तो जलपर्णीच्या खाली गेलेला आहे। विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी प्रशासनाला ही गोष्ट लक्षात आणून दिली। त्यानंतर प्रशासनाने या संपूर्ण गोष्टीला गांभीर्याने घेतलं। आता प्रशासन नेमकं यावर काय उपाययोजना करत आहे आणि ते आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, तर मुख्यमंत्र्यांकडे देखील ते काय मागणी करणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, तुम्ही काय मागणी करणार? बघा, हे अंबाझरी तलाव हे नागपूरचं वैभव असलेलं आहे। भोसले कालीन हा तलाव आहे आणि अनेक वर्ष नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारा हा तलाव आहे आणि यामध्ये आज दूषित पाणी आल्यामुळे कुठेतरी हा पाणीपुरवठाही बंद झाला आणि कुठेतरी आज हे दूषित पाणी वाढत असल्यामुळे वाडी नगर परिषदेचं सिवेजचं पाणी असणार किंवा MIDCचं केमिकलचं पाणी असणार किंवा डिटर्जंटचं पाणी असणार, त्यामुळे हे सगळं इथे मोठ्या प्रमाणात हे तलाव प्रदूषित झालेला आहे। मी आज मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन मुख्यमंत्री साहेबांना या संदर्भातलं एक पत्रही देणार आहे आणि त्यामध्ये या तलावावरती काय काय उपाययोजना आपल्याला करायच्या आहे, या तलावाला परत पुनरुज्जीवित करण्याकरता, या तलावाला सुरक्षित ठेवण्याकरता आणि या अंबाझरी तलावाला परत नागपूरचे वैभव करण्याकरता आपल्याला काय काय उपाययोजना करण्याचे या संदर्भातलं एक पत्र माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही देणार आहे। हा अंबाझरी क्षेत्र परिसर, हा जो परिसर आहे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात येतो आणि निश्चितच याचं जतन करण्याचं काम जबाबदारी आमची सर्वांची आहे। तर याचं जतन करण्याचं जे उपाययोजना आहेत त्या मुख्यमंत्री साहेबांना मी भेटून देणार आहे। या तलावामध्ये असणारी ही जलपर्णी कायमची नाहीशी केली जाईल असा विश्वास नागपूरकरांकडून व्यक्त केला जात आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक